वाल्मिक कराडची सांगलीतील घोटाळ्याप्रकरणी चौकशी करा. स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे मागणी. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराड यांची सांगलीतील स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलं आहे आणि सांगलीतील एका तत्कालीन कृषी अधिकारी मुकुंद जाधवर यांच्या घोटाळ्याप्रकरणी आंदोलन केल्यानंतर आपल्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक जोशी यांच्या दबावातून दाखल केल्याचा आरोप देखील स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी केला असून सदर घोटाळा झालेले कंपनीमध्ये कराड नामक व्यक्ती संचालक आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याचे सांगली कनेक्शन असून सदर खोटी खंडणी आणि घोटाळा प्रकरणी वाल्मिक कराड सांगलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि अधिकारी यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा देखील स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी दिला आहे. हे बघा, आज सांगली जिल्हा दौऱ्यावरती सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील होते. आज आम्ही स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं भेटून त्यांना निवेदन दिलेलं आहे. आमची मागणी प्रामुख्याने अशी आहे की 10/6/2023 रोजी आमच्यावरती 15 लाख रुपयाचा खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता आणि हा गुन्हा दाखल करणारा फिर्यादी जो आहे मुकुंद जाधवर नावाचा, तो गेली 5 ते 6 वर्षापासून सांगलीमध्ये वास्तव्यास होता. कृषी विभागामध्ये तो आत्मा विभागात बीटीएम पदावरती कंत्राटी बेसवरती काम करत होता. त्या काळात त्याने मोठा बोफर्स केला. त्यावेळेला स्वतः कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी त्याला सेवेतून बडतर्फ केलं. त्यावेळेला त्याच्या संपर्कात जिल्ह्यातील अनेक शेतकरी असल्याने त्याने शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी प्रोजेक्ट करू असं आश्वासन दिलं. जवळजवळ 21 शेतकऱ्यांच्याकडून त्यानं सभासद फी घेतली. ही एकूण रक्कम 40 लाख रुपये इतकी आहे. कुठल्याही शेतकऱ्यांना त्याची पावती दिली नाही आणि सांगली जिल्ह्यामध्ये त्याची 1 गुंठा कुठं जमीन अथवा जागा नाही, तर त्यानं सांगली जिल्ह्यामध्ये येऊन सांगली जिल्हा ॲग्रो फार्मर प्रोडक्शन कंपनी, त्याचबरोबर मिरज तालुका द्राक्ष हळद व भाजीपाला उत्पादक संस्था, सांगली फिश फार्मिंग लिमिटेड कंपनी, अशा 2 कंपन्यांनी एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेमध्ये त्याने त्याच्या बायकोला स्वप्नाली मुकुंद जाधवर आणि त्यांच्या बाहेरचं आडनाव जे आहे ते मुंडे आहे, तसेच विजय शैलेंद्र कराड नावाचा व्यक्ती देखील याच्यामध्ये आहे. आणि आम्ही आमच्याकडे ज्या वेळेला शेतकरी आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे, HDFC बँकेची फसवणूक झाल्यामुळे, कृषी विभागाची फसवणूक झाल्यामुळे आम्ही त्याचा पाठपुरावा करू लागलो. आम्ही प्रशासनाकडे कागदोपत्री पुरावे सादर केले, आंदोलन केले. त्यावेळेला त्याच्यावरती कारवाईचे आदेश निघाले. केवळ त्याच्यावरती कारवाई होणार या हेतूने मुकुंद जाधवर यांनी राजकीय आणि प्रशासकीय सांगली जिल्हा पोलिसांच्यावरती दबाव टाकला आणि आमच्यावरती 15 लाख रुपयाचा खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला. आमच्यावरती गुन्हा दाखल होते वेळे मुकुंद जाधवर आणि वाल्मिक कराड यांचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे वाल्मिक कराडचा सुद्धा या प्रकरणाशी संबंध आहे. वाल्मिक कराडने स्वतः या सांगली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना फोन केला होता. तसेच धनंजय मुंडेंचे PA जोशी नावाचे, त्यांनी देखील या ठिकाणी आमच्यावरती गुन्हा दाखल होते वेळी फोन केलेला आहे. तसेच बापू बांगर हे पोलीस अतिरिक्त अधिकारी आहेत, यांचा देखील या ठिकाणी फोन आला होता. अन्य कुणाचे फोन आले होते, अन्य कुणाच्या सांगण्यावरून हा खोटा गुन्हा दाखल झाला. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही आज जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्याकडे मागणी केली आहे. दलित चळवळ मोडीत काढण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. मागासवर्गीयांची चळवळ मोडीत काढण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आमच्यावरती जर खोटे गुन्हे दाखल होत असतील राजकीय आणि प्रशासकीय दबाव टाकून, तर याच्यासारखं दुर्दैव नाही. त्यामुळे वाल्मिक कराडची चौकशी झाली पाहिजे. धनंजय मुंडे यांचे PA जे आहेत जोशी, त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि अतिरिक्त अधिकारी जे आहेत बापू बांगर, त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळात आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असं या निमित्ताने मी इशारा देतोय. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.